एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। चाचोरा धुमाका येथील संगीतमय शिवपुराण कथा व ज्ञानयज्ञ सप्ताहाची सांगता। शिवलिंग प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या संगीतमय शिवपुराण सप्ताहाची सांगता। राडेगाव तालुक्यातील चाचोरा धुमाका येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 57व्या पुण्यतिथी निमित्त दिनांक 4 जानेवारी ते 11 जानेवारी पर्यंत हरिभक्त प्राणायाम श्री योगेश महाराज ढवळे यांच्या सूरमधुर वाणीतून संगीतमय शिवपुराण कथा व ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। साथसंगत सतीश वानखेडे, आर्गनवादक संतोष महाराज शेडके, गायक नानाजी ढोले, मृग्नवादक सूरज कुईटे, तबलावादक अजय उईके, ऑक्टोपॅड वादक श्री सागर महाराज ठोंबरे, झाकीकरण यांच्या साथसंगतीने संगीतमय शिवपुराण कथा व ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये शंकर पार्वती सोहळा व इतर शिव पार्वती चरित्र दर्शन दाखवण्यात आले होते। तसेच दिनांक 7 जानेवारी रोजी हरिभक्त प्राणायाम खुशाल महाराज वैद्य हिंगणा नागपूर यांच्या भारुडाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता गावातील प्रमुख मार्गाने टाळ्या मृग्नगंधाच्या निधनात भक्तिमय वातावरण भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती। यावेळी गावातील तसेच परिसरातील महिला पुरुष भजन मंडळ यांनी आपली सेवा दिली आणि हरिभक्त श्री प्राणायाम योगेश महाराज ढवळे काल्यांचे कीर्तन करण्यात आले व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी चाचोरा धुमाका व परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित संगीतमय शिवपुराण कथा व ज्ञानयज्ञ सप्ताहाची सांगता करण्यात आली। तसेच मुख्य संपादक विनोद महावरे सह राडेगाव तालुका प्रतिनिधी अरुण जुमडे। दिंडी काय आहे? विठ्ठल आहे। टाळ काय आहे? विठ्ठल आहे। मृदंग काय आहे? विठ्ठल आहे। ढोलकी ढोलकी काय आहे? ढोलकी काय आहे? इमानदारीने सांगा आता। ढोलकी वाजते कुठं? वाजते कुठं? ढोलकी वाजते कुठं? आता विचार करा। आता विचार करा। मी काहीच नाही म्हणत। तुमचं तुम्ही समजून घ्या। तुमचं तुम्ही समजून घ्या। मला सांगायचं होतं दादा, विठ्ठल टाळ आहे, विठ्ठल दिंडी आहे। मुखानं काय उच्चारा? विठ्ठल तोंडी उच्चारा। मुखानं विठ्ठलाचं नाव घ्या। पण आता असं झालं दादा, दिंड्या निघतात, एकही वारकरी संप्रदायाचं भजन एकही घेत यायची। एक सोन्या नारायण दागे दागे कृष्णा दादेला मना फुलानं बेला फुलानं सजवलं म्हणा माझं वेळ। ज्या अभंगाचा कधी भंग होत नाही ते वाणी म्हणा। ज्या अभंगाचा कधी भंग होत नाही ते अभंग म्हणत जा। ऐका, गायनाची उडे नाचू भीमाच्या जरा नाचावं, पण कसं? हरीचं गुणगान करत नाचा। नाचूंगी 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 हरि गुणगान नाचूंगी हरि गुणगान नाचूंगी 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 हरि गुणगान नाचूंगी नाचूंगी हरि गुणगान नाचूंगी अपने मंदिर में बैठी बैठी करी गीता
नाचुंगी 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 गावात नाचुंगी पण कधी आपण मंदिर बैठ बैठ कर काय सांगितलंय तुझा शब्द गीता भागवत गीता भागवत वाचून वाचुंगी जी गीता आणि भागवत वाचतात त्याला काय करा म्हणतात त्याला काय करा नाचा कुठं या परमार्थिक क्षेत्रात नाचा आपल्या गीतेचा आणि भागवताचा काही संबंध नाही फक्त Sing,